नमस्कार मित्रांनो, मी मधुकर काकडे. डॅमेज कंट्रोल बाय मधुकर काकडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज एका विषयावर आपल्याला जे बोलायचं आहे तो विषय म्हणजे मनाची स्वीकार ही प्रक्रिया. म्हणजे काही गोष्टी मन सहजपणे स्वीकारतं, तर काही गोष्टी स्वीकारायला त्याला खूप कष्ट पडतात, त्रास होतो. आणि हे कष्ट, हे त्रास एकूण मनाची कार्यशक्ती मारत असतात. तर म्हणजे काही ज्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी असतात ते बाय डिफॉल्ट आपल्याकडून स्वीकारल्या जातातच. पण ज्या काही गोष्टी ज्या आपल्याला असं वाटतं की त्या अशा असायला हव्या होत्या पण नाही, प्रत्यक्षात त्या अशा आहेत. मित्रांनो, एखादी गोष्ट अशी असायला हवी होती, ठीक आहे, म्हणजे अशी अपेक्षा असणं, असा विचार मनात येणं चूक नाही आहे. पण तशीच ती असायला हवी होती आणि मग ती असती तर, आणि त्या स्वप्नरंजनामध्ये जर तुम्ही वेळ घालवला तर वास्तवात ती जशी आहे तिच्यात समजा जे काही चांगलं आहे त्याचासुद्धा आनंद तुम्ही उपभोगू शकत नाही. त्यामुळे जे आत्ता तुमच्या वाट्याला आलेलं आहे, जसं आलेलं आहे त्याचा आधी स्वीकार होणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला हवी त्या दिशेला 4 पावलं तुम्ही टाकणं हे स्वाभाविक आहे. स्वीकार ही प्रक्रिया आहे, मनाची प्रक्रिया आहे. आता स्वीकारामध्ये बऱ्याच एक तसा विषय मोठा आहे. हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, हे स्वीकारा, ते स्वीकारा, ते स्वीकारा. खूप मोठमोठ्या जाणकारांनी याच्यावर लिहून ठेवलं आहे, बोलून झालेलं आहे. आणि स्वीकार हा शब्दसुद्धा सोशल मीडियावर बऱ्याचदा म्हणजे वापरला गेलेला आहे. आणि अनेक चांगली सुभाषितं, चांगले कोट्स याच्यामधून थोडक्यामध्ये त्याविषयी एक चांगलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. माझं एक पुस्तक आहे, सुख येता तुमच्या दारी. त्याच्यामध्ये मी सुद्धा स्वीकार स्वतःच्या जीवनाचा असा एक मोठा चॅप्टर लिहिलेला आहे, तपशीलवार आणि सविस्तर लिहिलेला आहे. आपल्यापैकी कोणाला रस असेल किंवा कुतूहल असेल तर त्यांनी माझ्या पुस्तकातला हा चॅप्टर पर्यायानं माझं पुस्तक जरूर वाचावं. आत्ता इथे आपण काय करूया, त्या चॅप्टरमध्ये मी ज्या काय स्वीकार या विषयाला घेऊन बऱ्याचशा अंगांना स्पर्श करण्याचा जो विचार केलेला आहे, तर त्यातलीच एक 4 प्रमुख अंग आपण या व्हिडिओच्या रूपानं आत्ता तुमच्यासमोर मी मांडणार आहे. म्हणजे 4 प्रकारात आपण तो विषय विभागूया. आज आपण बोलूया ते स्वतःचा स्वीकार, नंतर पुढचा व्हिडिओ असेल इतरांचा स्वीकार, त्याच्या पुढचा व्हिडिओ असेल प्रारब्धाचा स्वीकार, आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ असेल नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींचा स्वीकार. आता स्वतःच्या स्वीकाराबद्दल बोलूया. स्वतःचा स्वीकार म्हणजे काय? आता बघा, म्हणजे फार गमतीशीर गोष्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, मनाच्या चांगल्या अवस्थेतसुद्धा पडतो आणि मनाच्या निराश अवस्थेमध्ये सुद्धा हा प्रश्न पडतो की आपण जन्मालाच का आलो, का जन्माला आलो, कोणी मागितलं होतं हा जन्म, हे जीवन, हे जगणं? म्हणजे हे आपल्यावर कोणी लादलं आहे का, आपल्याला बक्षीस म्हणून मिळालं आहे का, दिलंच आहे, म्हणजे आहेच, येस, हे तुम्ही जगायचंच आहे आता, म्हणजे असं. मग ते आपण स्वीकारतोच ना. आपण कुठं आपल्याला मिळालेलं जगणं, जीवन नाकारतो? बरं, हे आपल्या हातात नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठे जन्माला यावं, कुठल्या देशात यावं, राज्यात यावं, शहरात यावं, कुणाच्या घरात यावं, कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यावं, हे आपल्या हातात नाही. ते आपण स्वीकारतोच की. मग आता आपण जन्मालाही आलो, जन्मही स्वीकारला आणि कुठं जन्माला यायचं हेही स्वीकारलं. मग याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो स्वतःचा स्वीकार, जो व्हायलाच बराच वेळ लागतो. मित्रांनो, काय नाही, आधी कसं आहे, तुमच्याकडे 100 रुपये आहेत हे आधी मान्य करा तुम्ही, आणि त्या 100चे तुम्हाला 1000 करायचे आहेत. मग 100च्या पुढे तुमच्या मनाची प्रक्रिया चालू होईल, प्रयत्नांची प्रक्रिया चालू होईल. प्रत्यक्ष त्या प्रयत्नांच्या वाटेवर काही पावलं पडतील आणि हळूहळू तुम्ही त्या 1000 रुपयांकडे प्रवास करायला लागाल. पण मनामध्ये 100 रुपये आहेत हे आधी स्वीकारलं पाहिजे. मग माझ्या मनात 1000 रुपये, माझ्या खिशात 1000 रुपये असायला पाहिजे होते असं म्हणून जर तुम्ही रडत बसाल तर संपलंच ना. इथंच तो पूर्ण विराम मिळतो. म्हणजे
थोडक्यात स्वतः तुम्ही आत्ता जे काही आहात ते स्वीकारणं गरजेचं आहे. एकदा आरशासमोर उभे राहा ना, स्वतः आरशासमोर उभे राहा, बघा स्वतःकडे नीट आरशामध्ये कसे दिसता आहात तुम्ही, तुमची उंची, तुमची शरीर प्रकृती, तुमचा रंग, तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचे हावभाव, एकूणच तुमचं व्यक्तिमत्व जे काय असेल ते, ज्या गोष्टी बदलूच शकत नाही. आता जाडी कमी जास्त होऊ शकते, याच्या पलीकडे म्हणजे जे आहे ते पहिल्यांदा स्वीकारा, मी असा आहे. मग मी इतका उंच असायला हवा होतो, असा शिडशिडीत असायला होतो, असा बॉडी बिल्डर असायला होतो, असा देखणा असायला हवा होतो, वगैरे 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 असायला हवा होतो. नाही, त्यातलं नक्की काय पाहिजे होतं? उंची तर वाढू शकत नाही. हां, येस, बाकीच्या गोष्टी व्यक्तिमत्वाला सुशोभित करणाऱ्या किंवा उंचीवर नेणाऱ्या गोष्टींवर तुम्ही जर काम केलं तर नक्की त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते, इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. पण आत्ता मी जसं आहे तसं आधी स्वीकारणं महत्त्वाचं आहे. तो मी आहे, तो मी आहे, त्याच्यावर आपण पहिल्यांदा प्रेम करायला शिकलं पाहिजे. त्याचं एकदा ते आपलं व्यक्तिमत्व आहे. एकदा आपलं म्हणलं की एकदा स्वीकारलं गेलं की मग त्याच्यावर प्रेम करणं सोपं जातं. तसं स्वतःला एकदा आपलं म्हणा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आपलं म्हणा आणि त्याच्यावर प्रेम करायला लागा. आणि त्याच्यावर एकदा तुम्ही प्रेम करायला लागला की त्याचा आपोआप स्वीकार होईल. आणि मग त्याच्या पुढे मला हे हवं होतं, असं असायला हवं होतं, तसं असायला होतं, त्याच्या पुढची जी 4 पावलं पडायची आहे ना ती त्याच्यानंतर पडू शकतात. आता रंगरूप आवाज याच्या बरोबरच परमेश्वरानं तुम्हाला इनबिल्ट असं म्हणून काही म्हणजे अनुवांशिकता जी आहे ना ती बरेचदा रिफ्लेक्ट तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेली असते. म्हणजे तुम्ही कसे दिसता आणि कसे तुमचा स्वभाव या 2 गोष्टींवर बऱ्याचदा म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर काम करतच असतो. म्हणजे काय कशाचं म्हणजे आपल्या आधीच्या पिढीचे थोडे 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 गुण दोष जे काय आपल्याला आपण ज्यांचं वर्णन जसं करू तसं, पण ते कमी अधिक प्रमाणामध्ये थोड्याफार फरकानं असे परावर्तित तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेले असतात. आता आपण असं म्हणतो आपला स्वभाव कसा आहे, भित्रा आहे, घाबरट आहे, शूर आहे, धीट आहे, संशयखोर आहे किंवा आणि अतिविचारी आहे, अति काळजी करणारा आहे वगैरे 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 जे काय असेल ते. पण आपण एका व्हिडिओमध्ये बघितले की हा स्वभाव बनताना बायोलॉजिकल फॅक्टर तर हा असतोच, अनुवांशिकता ही असतेच. आणि पण ज्याप्रमाणे तुमचं संगोपन झालं आहे तोही एक मोठा चॅप्टर असतोच. संगोपन आईवडील कुठल्याही चांगल्या पद्धतीनंच करतात असा त्यांचा दावा असतो. त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनात ती त्यांनी गृहीत धरलेली एक चांगली पद्धत असते. तरीसुद्धा आईवडिलांच्या नजरेआड ही मुलं या समाजव्यवस्थेमध्ये अनेक अशा चांगल्या वाईट प्रसंगाला एकटी त्यांच्या पद्धतीनं सामोरी जात असतात. आणि हे सामोरं जाताना त्यांच्या मनावर त्या घटनांचे, त्या अनुभवांचे आणि त्यांच्या सहवासात येणाऱ्या त्या लोकांच्या वर्तनाचे बरेचसे परिणाम त्यांच्या सुप्त मनावर घडत असतात. ह्या सुप्त मनामध्ये हे जे परिणाम घडतात त्याच्यातून त्यांचा स्वभाव हा बनत असतो. आता ठीक आहे ना, तसं तुमचा तसाच आपला झाला आहे असं आपण म्हणूया. म्हणजे मला काय म्हणायचं की ज्या अवस्थेत आता तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचे गुणदोष, तुमच्या क्षमता, तुमच्या कमतरता याच्यासाठी तुम्ही आईवडिलांना किंवा इतर कोणाला कशालाही जबाबदार धरू नका. याच्यामुळे ते झालं, त्याच्यामुळे ते झालं. बरीच मी तरुण मंडळी अशी पाहिलेली आहेत की स्वतःच्या काही कमतरतेसाठी ते थेट आईवडिलांना जबाबदार धरतात. तुमच्यामुळं हे झालं, तुमच्यामुळं ते झालं, तुमच्यामुळं ते झालं. पण हाच तक्रारखोर स्वभाव आणि तक्रारखोर आवाज जर शेवटपर्यंत राहिला तर तो ती व्यक्ती कधी प्रगतीच करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या ऱ्हासाला किंवा तुम्हाला जे मिळालं नाही त्याला जर सतत इतरांना जर तुम्ही जबाबदार धरत बसला तर यातून तुम्ही बाहेरच पडू शकत नाही. कारण ते सोपं आहे, कोणाला तरी जबाबदार धरणं हे फार सोपं आहे. पण कुणीही जबाबदार नाही, हे माझं प्रारब्ध आहे, माझं प्राक्तन आहे, यस माझा मीच जबाबदार आहे आणि माझ्या वाट्याला आलेलं यस मी त्याचं स्वागत करतो आणि ते स्वीकारतो आधी जे आहे तसं. आता याच्या पुढे जी प्रगती करायची ती मला करायची म्हणजे मग ती जबाबदारी तुमच्यावर येते आणि त्याला तुमची तयारी नसते मनाची, कारण आळस तुमच्या अंगात भरला आहे. प्रत्येक माणूस हा स्वाभाविक आळसी असतो. कष्टासाठी त्याला त्याच्या मनाला प्रवृत्त करावं लागतं किंवा मनाला तसा रेटा द्यावा लागतो, मनाला जबरदस्ती करावी लागते, मनाला समजावं दादा रे बाबा रे करून आधी प्रवृत्त करावं लागतं, तयार करावं लागतं. आळस स्वाभाविकपणे माणसाला पडून राहायला आवडतं. म्हणून आपल्या
परिस्थितीला कोणाला तरी जबाबदार धरून शांत बसून राहणं हे मनाला स्वाभाविकपणे जरा बरं वाटतं. स्वतःला धरलं तर मग प्रयत्नांच्या दिशेनं आपल्याला हातपाय हलवणं गरजेचं असतं आणि मन आळशी असल्यामुळे त्याच्यासाठी मनाला तयार करावं लागतं. त्या दृष्टीनं मन विचार करत नाही. तर मित्रांनो, असं करून नाही चालणार. स्वीकारलं पाहिजे, स्वतः जबाबदार स्वतःला धरलं पाहिजे आणि तुम्हाला जे हवं आहे, जसं असायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं त्या दृष्टीनं काहीतरी प्रवास तुम्ही केला पाहिजे. मित्रांनो, खरं तर स्वतःचा स्वीकार या विषयावर बोलण्यासारखं बरंच आहे, पण आत्ताच्या पुरतं हे एवढं मला वाटतं पुरेसं आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि असेच आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन लगेच तुमच्यासमोर येत आहोत. तर पाहत राहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. डॅमेज कंट्रोल बाय मधुकर काकडे.